देवेंद्र फडणवीसांचं जम्बो मंत्रिमंडळ, भाजप 15, शिवसेना 9 आणि राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड, विधानसभेमध्ये एकमताने प्रस्तावाला संमती. पुण्यामध्ये आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचं अपहरण, सतीश वाघ मॉर्निंग वॉकला असता चौघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं, वाघ यांचा शोध सुरू. बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं संतांनी म्हटलंय. त्यामुळे तुम्ही विरोधकांना गोड वागणूक द्यावी, फडणवीसांना विनंती करत रोहित पाटलांची मिश्किल टिप्पणी. तुम्ही असा निकाल दिला की सुप्रीम कोर्ट त्यावरती अजूनही विचार करतंय, जयंत पाटलांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चिमटा. नाना पटोले आमचेच आहेत, यात दुमत नाही. आम्ही राजकीय विरोधक, पण ते माझे चांगले मित्र. विशेष आभार मानत फडणवीसांचा पटोलेंना टोला. नाना पटोले 208 मतांनी वाचले. ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसता. एकनाथ शिंदेंचा नाना पटोलेंना खोचक टोला. पटोलेंचाही पलटवार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी शक्य नाही. तक्रार आली तर चौकशी करू, आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण. राज्यपाल पद मिळवून देण्याचा आमिष दाखवत तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला 5 कोटींचा गंडा. नाशिकमधील आरोपीला नागपुरातून अटक. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांची निवड झालेली आहे. यावेळेला नार्वेकरांचं अभिनंदन करताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक जुगलबंदी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. कधी चिमटे घेत तर कधी कोपर खळ्या मारत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि विशेष म्हणजे आमदार म्हणून पहिल्यांदा रोहित पाटलांनी पहिल्याच भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती मार्मिक टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे सभागृहामध्ये खसखस पिकलेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनीही काँग्रेस नेते नाना पटोलेंना त्यांच्या शैलीमध्ये चिमटे काढलेत. मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे, तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो. एक निष्णात वकील आहात, आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय. 1 नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे. फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आणि फडणवीस साहेब, अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं. अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले.
200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन. आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला. आणि त्यानंतर दादा आले, त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय. 200 आम्ही 37 झालो. ते खरे मित्र आहेत. मीडियासमोर काय बोलत असतील ते ठीक आहे, ते जाऊ द्या. पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे. अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको. सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची. मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा. एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे.